सॅम्पल डिझाइन या टॉपिकबद्दल आपण माहिती पाहत आहोत आणि विविध प्रकारच्या कॉन्सेप्ट बघितल्यानंतर आणि गुड सॅम्पलिंग डिझाइन म्हणजे काय आणि सॅम्पलिंग घेत असताना कोणकोणत्या प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे सिस्टमॅटिक बायस म्हणजे काय, सॅम्पलिंग एरर म्हणजे काय आणि ते का येतात, कोणते 5 घटक त्याला कारणीभूत असतात, याबद्दलची माहिती पाहिल्यानंतर डिफरंट टाईप ऑफ सॅम्पल डिझाइन ही माहिती पाहणार आहोत. सॅम्पल डिझाइन हे 2 भागामध्ये जनरली कॅटेगराइज केले जातात. एक प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आता प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय, तर प्रोबॅबिलिटी या शब्दातच त्याचा अर्थ आहे की प्रत्येक सॅम्पल म्हणजे जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनमध्ये अनेक प्रकारचे ॲटम्स असतात. मग ते ॲटम्स मी तुम्हाला सांगितले, ते व्यक्ती असू शकतात, घटक असू शकतात, व्हेरिएबल्स असू शकतात, सिम्बॉल्स असू शकतात. तर ह्या पॉप्युलेशनला, सगळ्या ॲटम्सला मिळून पॉप्युलेशन म्हणतो किंवा युनिव्हर्स म्हणतो. त्या युनिव्हर्समधून प्रत्येक सॅम्पलला इक्वल चान्स मिळाला पाहिजे पार्टिसिपेट होण्याचा, इक्वल चान्स. दुसरी महत्त्वाची गोष्ट प्री स्पेसिफाईड. प्री स्पेसिफाईड म्हणजे काय, की सॅम्पलिंग प्रक्रिया कशा पद्धतीने घ्यायची आहे, लिस्ट आपल्याकडे असणार आहे, पॉप्युलेशनची लिस्ट असणार आहे आणि पॉप्युलेशनच्या लिस्टमधून प्रत्येक ॲटमला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असो किंवा प्रत्येक व्हेरिएबलला असो इक्वल चान्स मिळाला पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, इक्वल चान्स. तर हा इक्वल चान्स मिळणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आपण जी टेक्निक्स वापरतो प्रोबॅबिलिटी टू पार्टिसिपेट होण्यासाठी, रँडमाइज प्रिन्सिपल वापरलं जातं. रँडमाइज प्रिन्सिपल, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय, सॅम्पलिंग डिझाईन करत असताना द सॅम्पलिंग मेथड इन विच ऑल द मेंबर्स ऑर ॲटम्स, मी तुम्हाला सांगितलं मेंबर्स ऑर ॲटम्स ऑफ द पॉप्युलेशन हॅज अ प्री स्पेसिफाईड, म्हणजे अगोदरच ठरलेले पाहिजे नाही की कोणत्या प्रकारचे ॲटम्स त्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. जर कंपनी असेल आणि कंपनीच्या एखाद्या प्रोडक्शन रिलेटेड आपल्याला टेस्टिंग करायची आहे, तर त्या प्रोडक्शनमध्ये जे काही पार्ट्स आहे त्या सगळ्या पार्ट्सला आपण ॲटम्स म्हणू. किंवा वर्कर्स असतील तर सगळ्या प्रकारचे वर्कर्स जे मी अगोदर डिफाईन केलेले आहे अगोदरच्या लेक्चर्समध्ये, की 5-6 प्रकारचे प्रोडक्शन रिलेटेड वर्कर्स, मार्केटिंग लेवलचे वर्कर, मॅनेजमेंट लेवलचे वर्कर, तर हे सगळे ॲटम्स झाले पॉप्युलेशनचे. आणि ह्या पॉप्युलेशनचे ॲटम प्री स्पेसिफाईड असतात, म्हणजे अगोदर ठरलेले असतात, त्यांच्या लिस्ट तयार केलेल्या असतात, त्याच्याबद्दलची माहिती पूर्णतः डॉक्युमेंटेड स्वरूपात आपल्याकडे असते. आणि अशा प्रकारच्या ॲटम्स किंवा मेंबर्सला इक्वल चान्स मिळाला पाहिजे पार्टिसिपेट होण्याचा, त्याला म्हणायचं प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. संभाव्य चर सॅम्पलिंग, तर ह्या प्रकारचे सॅम्पलिंग करायचे. आता ही सॅम्पलिंग मिळवण्यासाठी आता इक्वल चान्स कधी मिळेल, ज्यावेळेस आपल्याला आपण त्या सॅम्पल सिलेक्शनमध्ये रँडमाइज प्रिन्सिपलचा वापर करू. मागच्या वेळेस आपण सॅम्पलिंग डिझाईन म्हणजे हायपोथेटिकल रिसर्च डिझाईनमध्ये बघितलं की 2 लेवल सॅम्पलिंग, रँडम सिलेक्शन ऑफ सॅम्पलिंग, 3 लेवल रँडम सिलेक्शन ऑफ सॅम्पलिंग, सिम्पल रँडम सॅम्पलिंग, हे प्रिन्सिपल आपण बघितलेले आहे ऑलरेडी. आणि म्हणून रँडम सॅम्पलिंग ही टेक्निक वापरून आपण प्रत्येकाला संधी देतो त्यात पार्टिसिपेट व्हायचं. वेअर इन द प्रोसिजर इज सो डिझाईन विच गॅरंटीज दॅट ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑफ द पॉप्युलेशन हॅज इक्वल ऑपॉर्च्युनिटी to participate in the research. This helps to reduce the possibility of bias. याच्यामुळे सिस्टमॅटिक बायस, जर आपण रँडम सॅम्पलिंग वापरली तर नॅचरली सिस्टमॅटिक बायस कमी होण्याचा. आता ही सॅम्पलिंग कशी करणार, तर त्याचे काही मेथड्स आहेत. एक आहे सिम्पल रँडम सॅम्पलिंग, दुसरा आहे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आणि मल्टी स्टेज सॅम्पलिंग. म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगच्या ह्या 5 प्रकारच्या सॅम्पलिंग डिझाईन्स आहे किंवा 5 प्रकार पडतात, मेथड्स आहे टू यूज रँडमाइज प्रिन्सिपल्स ऑन population and to derive the sampling which having the characteristic of equal chance to participate in the sample. So this is important.
देन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग डिझाईन एक असतं आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग डिझाईन. याच्यात नॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटीच्या विरुद्ध, की इथे कोणत्याही प्रकारे इक्वल अपॉर्च्युनिटी नाही. नॉट गिव्हन अन इक्वल अपॉर्च्युनिटी to become a part of the sample is called as a non-probability sample. There is a no probability attached to the unit population, and selection relies on the subjective judgment of the researcher. म्हणजे काय, की इथे रिसर्चर ठरवतो की कोणत्या प्रकारचे ॲटम्स किंवा मेंबर्स आपल्या सॅम्पलमध्ये पार्टिसिपेट करून घ्यायचे आहे. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं रँडमाइज टेक्निक वापरलेलं नसतं, प्रोबॅबिलिटी टेक्निक्स वापरलेले नसतात आणि कोणालाही इक्वल अपॉर्च्युनिटी दिलेली नाही आहे, कारण टोटली इट इज अ सब्जेक्टिव्ह. रिसर्चर डिसाइड हू इज बिकम द सॅम्पल, हू इज बिकम द पार्ट ऑफ द सॅम्पल. आणि ह्या प्रकारच्या ज्या टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या टेक्निक येतात: कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, जजमेंट ऑर पर्पजिव्ह सॅम्पलिंग आणि स्नोबॉल सॅम्पलिंग. आता ह्या ज्या अगोदरच्या प्रोबॅबिलिटी टेक्निक ज्या 5 आहे आणि ह्या 4 आहे, या सर्वांबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहू. आता त्याच्या अगोदर आपण इथे फरक पाहणार आहोत, डिफरन्स बिटवीन प्रोबॅबिलिटी अँड नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. कारण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग कधी वापरायची, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग कधी वापरायची, याबद्दलची माहिती आपल्याला असावी. म्हणून यातले क्लिअर कट वेगवेगळ्या फीचर्सनुसार याच्यामध्ये काय फरक पडतो त्याबद्दलची माहिती पाहू. तर मिनिंग आपण अगोदरच बघितलेलं आहे की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय, की ज्या सॅम्पलिंगमध्ये सर्व जे मेंबर्स किंवा ॲटम्स आहे त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळते आणि जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, सिलेक्ट ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल, जे पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करतं त्याला प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असं म्हणतात. तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये काय आहे की it is not known that which is individual or the population will select as a sample. टोटली रिसर्चर ठरवल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे रँडम सॅम्पलिंग न वापरता केली जाणारी सॅम्पलिंग म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. अल्टरनेटिव्ह नाव काय आहे याला, पर्यायी नाव काय आहे, तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगलाच रँडम सॅम्पलिंग असं सुद्धा म्हणतात. तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगला नॉन रँडम सॅम्पलिंग असं म्हणतात. कारण रँडमाइज टेक्निक वापरणं हा बेसिक आहे. एकीकडे रँडमाइज टेक्निक वापरलेली आहे, एकीकडे रँडमाइज टेक्निक वापरत नाही. बेसिस ऑफ सिलेक्शन रँडमली, आर्बिट्ररी. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये रँडमली वापरलं जातं, रँडम टेक्निक वापरलं जातं. तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये आर्बिट्ररी असतात, म्हणजेच रिसर्चर ठरवतो त्याप्रमाणे, कृत्रिम पद्धतीने, नॉट नॅचरल पद्धतीने. अपॉर्च्युनिटी ऑफ सिलेक्शन, सिलेक्शन कसं होतं, फिक्स अँड नोन. कारण तुमच्याकडे यादी असते आणि त्या यादीतूनच सॅम्पल सिलेक्ट केलं जाणार आहे. परंतु नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये अशा कोणत्याही प्रकारे नॉट स्पेसिफाईड आणि अननोन, कोणाचं सॅम्पलिंग घेतलं जाणार आहे हे अननोन असतं. रिसर्च, कोणत्या प्रकारच्या रिसर्चमध्ये आपण ह्या सॅम्पलिंग टेक्निक्स वापरता, तर कन्क्लुसिव्ह रिसर्च किंवा एक्सपेरिमेंटल रिसर्च याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग वापरली जाते. तर एक्सप्लोरेटरी रिसर्च, ज्याच्यामध्ये आपण फक्त एक्सप्लोर करणार आहोत वस्तू, म्हणून त्या ठिकाणी नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग वापरले जातं. आता या दोघांचे रिझल्ट काय सांगतात, इथं अनबायस्ड रिझल्ट म्हणजे स्ट्रक्चर्ड रिझल्ट विल बी देअर इन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ऑन द कॉन्ट्ररी नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये बायस्ड रिझल्ट असण्याची शक्यता असते. मेथड्स, कोणत्या मेथड्स वापरल्या जातात, इथे ऑब्जेक्टिव्ह मेथड्स वापरली जाते. बिकॉज एव्हरीथिंग इज स्ट्रक्चर्ड, researcher do not have any authority to select the sample. It is a randomized techniques which result the sample. On the contrary non probability sampling subjective असते, की ज्याच्यामध्ये रिसर्चर ठरवतो की कोणत्या प्रकारचं सॅम्पल आपण घेणार आहे. इन्फरन्सेस, आता कोणत्या प्रकारचे टेक्निक्स तिथं वापरले जातं इन्फरन्सेससाठी, म्हणजे त्या आलेल्या डेटाचं प्रोसेसिंग करून कोणत्या प्रकारच्या मॅथमॅटिकल किंवा स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरल्या जातात. तर ही प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हॅव यूज स्टॅटिस्टिकल टेक्निक्स टू गेट इन्फरन्सेस. On the contrary, non-probability sampling has analytical technique, interpretation technique to explore the data. Now the hypothesis is generally tested in probability sampling
अँड हायपोथेसिस ग्रँटेड इन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. तर अशा प्रकारे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग याच्यामध्ये हा बेसिक फरक आहे. नेक्स्ट आहे टाईप ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. मी जे तुम्हाला सांगितलं की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे 5 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे सिंपल रँडम सॅम्पलिंग. सिंपल रँडम सॅम्पलिंगमध्ये अतिशय नावाप्रमाणेच आहे की पॉप्युलेशनमधल्या कोणत्याही व्यक्तीला इक्वल चान्स असतो पार्टिसिपेट होण्याचा आणि त्याच्यासाठी सिंपल मेथड वापरली जाते. आता ह्या सिंपल मेथड कोणत्या? तर त्या आहे रँडम नंबर टेबल. आता रँडम नंबर टेबल, आता इथे स्टेप्स दिलेले आहे कशा प्रकारे सिंपल रँडम सॅम्पलिंग केली जाते. स्टेप 1, मेक अ लिस्ट. म्हणजे आपल्याकडे रेडीमेड लिस्ट असते, कामगारांची लिस्ट असेल किंवा मी तुम्हाला सांगितलं इक्विपमेंटची लिस्ट असेल, तर ती मेक अ लिस्ट. त्याची लिस्ट रेडीमेड असेल तर ठीक आहे, नसेल तर रिसर्चरला ती तयार करावी लागते. स्टेप 2 काय आहे इन सिंपल रँडम सॅम्पलिंग? असाइन अ सिक्वेन्शियल नंबर. सिक्वेन्स लावायचा, त्या नंबरचा सिक्वेन्स लावायचा. आता यात काळजी घ्यायची, कोणत्याही प्रकारे इथे अल्फाबेटिकल घ्यायचं नाही किंवा रोल नंबर प्रमाणे घ्यायचे नाही. ज्याप्रमाणे त्यांची नावं गोळा होतील त्या पद्धतीने त्यांचा नंबर सिक्वेन्सने लावून घ्यायचा. नंतर फिगर आउट व्हॉट युअर सॅम्पल साईज इज गोइंग टू बी. मग आपल्याला जवळपास 10,000 त्यांची संख्या असेल तर मग त्यातले 1000 लोकांची माहिती आपल्याला सॅम्पल साईज म्हणून घ्यायची आहे. तर मग सॅम्पल साईज 1000 ही आपली काय झालेली आहे? सॅम्पल साईज झालेली आहे. मग आता 1000 या 10,000 पॉप्युलेशन मधून 1000 सॅम्पल कसे काढायचे? तर त्याच्यासाठी स्टेप 4 सांगितलेले आहे. त्या ह्या खालीलपैकी ABCDE यापैकी एक मेथड आपण वापरू शकतो. पहिली मेथड आहे रँडम नंबर टेबल. रँडम नंबर टेबल म्हणजे जनरली इट इज अ रेडीमेड टेबल आणि ज्याच्यामध्ये कोणतंही पेज आपण उलटल्यानंतर तिथं नंबर असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 ते 1000 याच्यामध्ये रँडम नंबर ठरलेले असतात. त्यानंतर 1000 ते 2000 याच्यातले रँडम नंबर ठरलेले राहतात. तर आपल्या सॅम्पल साईज प्रमाणे पहिल्या 1000 मध्ये 50 काढले, दुसऱ्या 1000 मध्ये 50 काढले. अशा प्रकारे रँडम टेबलचा यूज करून आपण जर 1000 नंबर पहिले 1000 नंबर जर बाजूला काढले तर त्याला रँडम नंबर टेबल सॅम्पलिंग म्हणतात. सिंपल रँडम सॅम्पलिंग. दुसरी आहे 10,000 लोकांचं लॉटरी सारखं हे करून त्याला रोटेट करायचं. जसं आपण पाहतो की लॉटरी काढली जाते रोटेट करून, बॉल रोटेट करतात आणि त्यातून एक नंबर ऑटोमॅटिकली बाहेर येतो आणि तो नंबर असतो विनरचा. त्याचप्रमाणे सॅम्पलमध्ये पण लॉटरी मेथड वापरून ते पूर्णपणे हलवून खाली वर करून त्या सगळ्या प्रकारचे त्यातून मग चिठ्ठ्या काढल्या जातात किंवा ते नंबर ऑटोमॅटिकली खाली आपण 1000 नंबर बाजूला काढायचे. दॅट 1000 इज अवर सॅम्पल. थ्रोईंग अ डायस. डायस म्हणजे काय की सोंगट्या आपण काय डायस टाकल्यानंतर 4 नंबरचा काढला, नंतर परत काढला, किती आले 2 नंबरचा, पुढचा 2 नंबरचा दुसरा सॅम्पल घेतला, नंतर आला 3 नंबरचा पुढचा सॅम्पल घेतला. थ्रोईंग अ डायस थ्रो करून सुद्धा आपण सॅम्पल बाजूला काढू शकतो. किंवा टॉसिंग अ कॉइन हेड अँड टेल. सगळ्यांना हेड अँड टेल देऊन जेवढे हेड पडतील त्यांना सॅम्पल मधून बाहेर काढायचं. किंवा ब्लाइंड फोल्डेड मेथड. आपण डोळे बंद करून ज्या नंबरवर बोट ठेवू त्या नंबर प्रमाणे ते सॅम्पल बाहेर काढायचे. अशा प्रकारे these are the very simple methods of random sampling, random probability sampling. याच्यामध्ये एक लक्षात घ्या की प्रत्येक पार्टिसिपेंटला संधी आहे की मी यामध्ये पार्टिसिपेट घेऊ शकतो. बाय चान्स दे विल गेट द by chance they will participate in the sample frame, but definitely they have equal opportunity to participate. Second important आहे systematic sampling. Systematic sampling is a variation of simple random sampling. Simple random sampling चं हे व्हेरिएशन आहे. In systematic sampling, a list of population is made, then every nth element of the list is chosen. nth element म्हणजे ठरवायचं की आपल्याला
4च्या क्रमाने हे घ्यायचं, लिस्ट बनवायची आणि त्यातून 4च्या क्रमाने आपल्याला जे व्यक्ती, जे सॅम्पल असतील, की जे ॲटम असेल किंवा जो मेंबर असेल, तो आपला सॅम्पलसाठी वापरायचा. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग हॅज अ पोटेन्शियल ऑफ टू बी बायस्ड इफ the list has been arranged in the type of order alphabetical or roll number wise. म्हणजे रोल नंबर वाईज किंवा अल्फाबेटिकल जर ती लिस्ट असेल तर काय होणार, ते सॅम्पल बायस्ड होणार. कारण अल्फाबेटिकल लिस्टमधून फक्त ए टू एम पर्यंत कदाचित सॅम्पल आपल्याला लागणारे सॅम्पल संपलेले असतील, म्हणजे XYZ तर कधीच पार्टिसिपेट करू शकणार नाही. किंवा रोल नंबर पैकी 1 to 1000 हे जर वापरले तर उरलेल्यांना कधीही पार्टिसिपेट करता येणार नाही. म्हणून सिस्टमॅटिक सॅम्पलिंग हे जर योग्य प्रकारे वापरलेलं नसेल तर सिस्टमॅटिक सॅम्पलिंग जर आपण योग्य प्रकारे वापरलं नाही तर याच्यामध्ये बायस येण्याची शक्यता असते. आता हे कसं वापरायचं, तर फर्स्ट स्टेप 1 आपण लिस्ट बनवली 1 ते 40. पहिल्यांदी लिस्ट बनवायची, जे सर्व जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनची लिस्ट बनवली. सपोज 40 जणांचं पॉप्युलेशन आहे. मग स्टेप्स 2 काय, की यांना लिस्ट इज अरेंज विथ सिरियल नंबर अँड नेम्स. पण हे नेम्स अल्फाबेटिकल नसावे. इट शुड नॉट बी अरेंज्ड अल्फाबेटिकली ऑर रोल नंबर वाईज ऑर एनी टाईप ऑफ कोड. याच्यापैकी कोणत्याही प्रकारे ते नंबर नसावे. जसं रॅन्डमली आपण ते गोळा केलेले आहे आणि ते 40 जणांचं फक्त ठरवलं की या 1 ते 40 ही आपली टोटल पॉप्युलेशन आहे आणि त्यातून एन काय झाला, मग आपला 40 झाला आणि आपल्याला त्यातून 8 सॅम्पलची गरज आहे. या 40 पैकी आपल्याला फक्त सॅम्पल साईज काय घ्यायची आहे आपल्या एक्सपेरिमेंटसाठी 8. मग 8 हा आपला सॅम्पल साईज झाला. कॅपिटल एन साईज ऑफ पॉप्युलेशन, स्मॉल एन साईज ऑफ सॅम्पल. मग के म्हणजे काय, की आपला सॅम्पल फ्रेम. तर सॅम्पल फ्रेम काय असणार, n अपॉन n, 40 अपॉन 8 इज इक्वल टू 5. हा nth आपण काढलेला आहे. किती, टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन डिवाइड बाय रिक्वायर्ड सॅम्पल नंबर इज इक्वल टू 5. nth नंबर. मग nth नंबर हा 5 भेटल्यावर सिंपल झालं. 1 to 5 म्हणजे हा 5 नंबर, 10 नंबर, 15 नंबर, 20 नंबर, 25 नंबर, 30 नंबर, 35 नंबर आणि 40 नंबर हा आपला सॅम्पल झालं. ओके, दॅट इज कॉल्ड सिस्टमॅटिक रॅन्डम सॅम्पलिंग. नेक्स्ट इज स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग म्हणजे काय, तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग involves dividation of the potential samples into the 2 or more mature exclusive group based on the categories of interest in the research. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग काय करतं, की जे सॅम्पलिंग आहे त्या पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनला छोट्या छोट्या सॅम्पल ग्रुपमध्ये, मॅच्युअर्ड एक्सक्लुसिव्ह ग्रुपमध्ये कॅटेगराइज करतं. आता हे का केलं जातं, तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग वर्क्स बेस्ट व्हेन द हेट्रोजिनियस पॉप्युलेशन इज स्प्लिट इंटू फेअरली होमोजिनियस. मी सांगितलं होतं मागच्या वेळेस की जेव्हा शिक्षकाने एखादी टीचिंग मेथडॉलॉजी अप्लाय करतो स्टुडंटवर, पण स्टुडंटचा IQ जर हाय असेल तर रिझल्ट निश्चित चांगले येणार आणि आपला रिझल्ट व्यवस्थित होणार नाही किंवा एक्सपेरिमेंट व्यवस्थित होणार नाही. मग अशा वेळेस हेट्रोजिनियस पॉप्युलेशन आहे त्याला होमोजिनियस करायचं असेल तर आपल्याला मॅच्युअर्ड एक्सक्लुसिव्ह ग्रुप तयार करावे लागते. मॅच्युअर्ड एक्सक्लुसिव्ह ग्रुप. तर यात काय केलेलं आहे, की आपण त्यांना ग्रुप वाईज केलं, म्हणजे लोअर IQ असलेले विद्यार्थी, त्यापेक्षा हाय IQ असलेले विद्यार्थी, ॲव्हरेज IQ असलेले विद्यार्थी, एक्सलेंट IQ असलेले विद्यार्थी, अशा प्रकारचे ग्रुप केले आणि त्यातून सॅम्पलिंग निवडलं. म्हणजे वी मेक अ हेट्रोजिनियस पॉप्युलेशन इंटू होमोजिनियस ग्रुप आणि मग त्यातून आपण सॅम्पल साईज काढलेली असते. स्टेप कशा आहे, पार्टिशन ऑफ द पॉप्युलेशन इंटू ग्रुप, त्याला स्ट्रेटा म्हणतात. ऑब्टेन द सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, जे अगोदरचं जे पहिला पॉइंट पाडला होता की लॉटरी मेथडने किंवा रॅन्डम टेबलने आपण किंवा
ब्लाइंड फोल्डेड याचे टेक्निक वापर त्यातून आपण सॅम्पल काढलेले. ऑब्टेन अ सिंपल रॅन्डम सॅम्पल फॉर इच ग्रुप, त्याला स्ट्रॅटम म्हणतात. अँड कलेक्ट द डाटा ऑन इच सॅम्पलिंग युनिट दॅट वॉज रॅन्डमली सॅम्पल्ड फ्रॉम इच ग्रुप. मग फॉर एक्झाम्पल लोअर आयक्यू मधून काही सॅम्पल काढले, मिडल आयक्यू मधून काही सॅम्पल काढले, हाय आयक्यू मधून काही सॅम्पल काढले, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हाय आयक्यू मधून आपण काही सॅम्पल काढले, तर तो आपला झाला सॅम्पल साईज. अँड कलेक्ट द डाटा फ्रॉम धिस सॅम्पल साईज. आता इथे त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल वी आर कलेक्टिंग द डाटा we are conducting the research which requires sample from the urban and rural area. It is heterogeneous population, so we have to split into fairly homogeneous. आता अर्बन आणि रुरल हे हेट्रोजिनियस पॉप्युलेशन झालेलं आहे. आता त्यातून आपल्याला होमोजिनियस ग्रुप तयार करायचे. समजा आपल्याला टोटल पॉप्युलेशन आहे 1000 आणि आपल्याला घ्यायचे 100 सॅम्पल्स, तर आपल्याला ह्या 1000 मधून योग्य रिप्रेझेंटेटिव्ह अर्बन मधलेच घेतले, पर्सेंटेज जास्त झालं तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे, किंवा रुरल मधले जास्त झाले तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला योग्य प्रकारे सॅम्पल घेण्यासाठी आपण काय केलं, स्ट्रॅटम त्यांचं वेगवेगळ्या स्टेटामध्ये सिलेक्शन केलं, स्ट्रॅटम मध्ये सिलेक्शन केलं. फॉर एक्झाम्पल अर्बन फिमेल आणि रुरल फिमेल. आता इथे मेल पाहिजे ना, नंतर मेल. अर्बन फिमेल 20% म्हणजे 20 सॅम्पल्स. रुरल मधून आपण फिमेल घेतल्या 15% म्हणजे 15 सॅम्पल्स 100 पैकी. अर्बन मधून पुन्हा मेल घेतले 25% 20 सॅम्पल. त्यानंतर रुरल मधून मेल घेतले 40% 40 सॅम्पल. अशा प्रकारे टोटल झाले 100. म्हणजे अशा प्रकारे इथे रुरल फिमेल, रुरल मेल आणि अर्बन फिमेल, अर्बन मेल अशा ह्या सगळ्या गोष्टींमधून एक जे काही सॅम्पल साईज येणार आहे ती ट्रूली रिप्रेझेंटेटिव्ह आहे. म्हणजे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग काय सांगतं आपल्याला थोडक्यात, की हेट्रोजेनियस पॉप्युलेशनला पहिल्यांदा होमोजेनियस ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करा आणि होमोजेनियस ग्रुपमधून आपल्याला रिक्वायर्ड असलेलं प्रोपोर्शनेट योग्य त्या प्रमाणात ते सॅम्पल रिट्रीव्ह करा. तर अशा प्रकारे प्रोपोर्शनेट अँड डिस्प्रोपोर्शनेट. स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे ज्याच्यात प्रोपोर्शनेट प्रमाण योग्य समप्रमाण वापरलेलं असतं, आणि डिस्प्रोपोर्शनेट म्हणजे ऑड अँड इव्हन प्रकारे प्रमाण वापरलेलं असतं. अशा प्रकारे प्रोपोर्शनेट अँड डिस्प्रोपोर्शनेट असे 2 प्रकारचे सॅम्पलिंग स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग आहे. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल की स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग म्हणजे स्ट्रेटा, वेगवेगळे होमोजिनियस स्ट्रेटा तयार करून त्यातून स्ट्रॅटम म्हणजे आपल्याला लागणारं सॅम्पल आपल्याला वेगळं करायचं आहे. तर अशा प्रकारे ही सुद्धा एक सॅम्पलिंग टेक्निक आहे, आणि यातून आलेलं जे सॅम्पल असतं ते मोर रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल टू द पॉप्युलेशन. ओके. देन क्लस्टर सॅम्पलिंग इज ऑल्सो स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंगची पुढची स्टेज आहे. Randomly clusters are selected instead of individual sample in the first stage of sampling. It is a way of randomly select participation from the list of too large for sample random sampling. This technique is used when no list of the individual sample is available. खूप मोठ्या प्रमाणात जर सॅम्पलिंग असेल तर त्याच्यापासून लिस्ट बनवणं शक्य नाही. एका कम्युनिटीचे सगळे लोक यांची लिस्ट बनवणं खूप अवघड आहे. त्याच्यानंतर इन्कम सोर्सनुसार असलेली पूर्ण राज्यातील लोक, अशा प्रकारची लिस्ट बनवणं शक्य नाही. किंवा आपण जेव्हा आपण इलेक्शन असतं त्या इलेक्शनमध्ये सगळी वोटर्स हे पॉप्युलेशन असतं, मग सगळ्या वोटर्सचं पॉप्युलेशनचं रॅन्डम सॅम्पलिंग कसं करणार. म्हणून रॅन्डम सॅम्पलिंग करण्या अगोदर पहिल्यांदा क्लस्टर तयार केले जातात आणि त्या क्लस्टरमधून रॅन्डमाइज टेक्निक वापरून सॅम्पल काढलं जातं. याला क्लस्टर सॅम्पलिंग म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे त्यांनी, सपोज वी वॉन्ट टू एस्टिमेट प्रोपोर्शन ऑफ द मशीन पार्ट इन अन इन्व्हेंटरी विच आर डिफेक्टिव्ह. आता एक मेकॅनिकल प्रोडक्शन झालेलं आहे आणि त्यातून मशीन पार्ट्स तयार केलेले आहे. किती मशीन पार्ट्स आहे? ऑल्सो ॲज्युम दॅट देअर आर 20,000 मशीन पार्ट्स इन
द इन्व्हेंटरी. एकाच प्रकारचे 20,000 मशीन पार्ट्स तयार झालेले आहे. कशामध्ये 400 केसेस स्टोअर्ड इन 400 केसेस, आणि ते कशा 20,000 मशीन पार्ट्स 400 खोक्यांमध्ये आपण एक्सपोर्टसाठी पाठवणार आहोत. आता ह्या 400 याच्यातल्या प्रत्येक आपल्याला किती घ्यायचे सॅम्पलिंग? 50 ईच घ्यायचं आहे. नाउ युजिंग क्लस्टर सॅम्पलिंग वी वुड लाईक टू कन्सिडर 400 केसेस ॲज अ क्लस्टर. 4,000 हे काय झाले? 20,000 मशीन पार्ट्स कसे गोळा करणार? तर प्रोडक्शन झाल्या नाही, तर त्याचं जे काय आपण 400 केसेस बनवलेले आहे, ते 400 केसेस म्हणजे 400 क्लस्टर्स आहे, आणि त्या प्रत्येक क्लस्टरमधून 50-50 सॅम्पलिंग काढलं. randomly select n cases and examine all the machine parts randomly selected cases. जनरली प्रोडक्शन मध्ये असंच असतं. ज्या पद्धतीने तुम्ही पहा की द्राक्षाचं प्रोडक्शन करतो, वस्तूंचं प्रोडक्शन करतो, त्यावेळेस फॉरेन कंट्रीजमध्ये त्याचं असेसमेंट होतं. ते असेसमेंट कसं होतं की सगळं प्रोडक्शन चेक करणं शक्य नाही, तर त्याचं रॅन्डमली प्रत्येक बॉक्समधून किंवा प्रत्येक केसेसमधून, स्टोअर केलेल्या केसेसमधून ठराविक सॅम्पल बाहेर काढले जातात, आणि त्याची जी काही मूल्यमापन आहे ते मूल्यमापन त्या सर्व केसेसला लागू पडतं. तर अशा प्रकारे याला काय म्हटलेलं आहे? क्लस्टर. लार्ज स्केलवर जेव्हा सॅम्पलिंग आहे आणि ज्याचं आपण लिस्टिंग सुद्धा करू शकत नाही, अशा वेळेस आपल्याला क्लस्टर तयार करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बँक ऑफ इंडियातल्या बँक ऑफ इंडियाचा स्टडी करायचा आहे आपल्याला. तर इंडियामध्ये बँक ऑफ इंडियाच्या हजारो शाखा आहेत. त्या हजारो शाखांचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन पहिल्यांदा स्टेट वाईज क्लस्टर करावे लागतील, मग डिस्ट्रिक्ट वाईज क्लस्टर करावे लागतील, आणि मग डिस्ट्रिक्टमधून ठराविक बँकांचं आपण कलेक्शन केलं की आपल्याला भारतातल्या सर्व बँक ऑफ इंडियाच्या शाखांची माहिती किंवा त्याची इफिशियन्सी चेक करता येऊ शकते. याला म्हणायचं क्लस्टर सॅम्पलिंग. आता क्लस्टर सॅम्पलिंग बद्दल जी माहिती सांगितली त्याच्यात थोडासा बदल केला की मल्टी स्टेज सॅम्पलिंग इथं. मल्टी स्टेज सॅम्पलिंग म्हणजे काय? आता बँक ऑफ इंडियाचंच उदाहरण घेतलेलं इथं. मल्टी स्टेज सॅम्पलिंग म्हणजे काय की हे जे अगोदरचं जे झालेलं आहे ते 40 केसेसवर क्लस्टर झालेले आहे, पण आता इथं स्टेजवर क्लस्टर केलेले. स्टेजवर मल्टी स्टेज, 2 स्टेज, 3 स्टेज असं करता येईल. फॉर एक्झाम्पल नेशनच्या बँकांचा जर स्टडी करायचा आहे बँक ऑफ इंडियाचा, तर आपण एक क्लस्टर तयार केलेलं आहे स्टेट. स्टेट इज अ फर्स्ट क्लस्टर, म्हणजे त्याला फर्स्ट स्टेज सॅम्पलिंग. मग त्या स्टेट हे जवळपास 40-45 आहे समजा, तर 40-45 स्टेज सगळे कव्हर करणं शक्य नाहीये, म्हणून आपण काय केलेलं आहे, नेक्स्ट स्टेजवर डिस्ट्रिक्ट सॅम्पलिंग केले, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केले, डिस्ट्रिक्ट क्लस्टर तयार केले. डिस्ट्रिक्ट क्लस्टर मधून आपण परत तालुका क्लस्टर तयार केले, आणि प्रत्येक क्लस्टर मधून आपण जेव्हा योग्य प्रकारचं सॅम्पलिंग घेतलं तर त्याला म्हणायचं मल्टी स्टेज सॅम्पलिंग. हे सॅम्पलिंग अतिशय योग्य असतं आणि ट्रूली रिप्रेझेंटेटिव्ह डाटा, ते डाटाला अतिशय चांगल्या प्रकारे रिप्रेझेंटेटिव्ह करतं. म्हणून याला मल्टी स्टेज सॅम्पलिंग, म्हणजे 2 स्टेज सॅम्पलिंग येतं, त्याच्यात 3 स्टेज सॅम्पलिंग येतं, 4 स्टेज सॅम्पलिंग येतं. अशा प्रकारे मल्टी स्टेज क्लस्टर तयार करून त्यात सॅम्पलिंग केले. म्हणजे हे क्लस्टर सॅम्पलिंगचे ॲडव्हान्स उदाहरण आहे. आपण इथे क्लस्टर एकाच प्रकारच्या मशीन पार्टचे क्लस्टर केलेले, पण इथे स्टेज वाईज प्रत्येक स्टेजला क्लस्टर तयार केलेले, आणि त्या क्लस्टरमध्ये पण परत क्लस्टर तयार करून त्यातून सॅम्पल डिराइव्ह केलेला आहे. म्हणून याला मल्टी स्टेज क्लस्टर सॅम्पलिंग. द प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे हे 5 प्रकार आहे. आता नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे प्रकार. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग बद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की यात कोणत्याही प्रकारे पार्टिसिपेंटला इन्व्हॉल्व होण्याची इक्वल अपॉर्च्युनिटी नसते. रॅन्डम सॅम्पलिंग टेक्निक इथं वापरलेली नसते, तर रिसर्चर ठरवतो की कोणत्या प्रकारचे ॲटम्सला आपण आपल्या सॅम्पल फ्रेममध्ये घ्यायचं आहे. तर त्याप्रमाणे रिसर्चरनुसार सब्जेक्टिव्हिटीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे हे सॅम्पलिंग केलं जातं. आता यातला पहिला प्रकार आहे कन्व्हिन्सिंग सॅम्पलिंग. कन्व्हिनन्स सॅम्पलिंग म्हणजे यात नावातच सांगितलेलं आहे की रिसर्चर त्याच्या कन्व्हिनन्सप्रमाणे सॅम्पल सिलेक्ट करतो. जे सॅम्पल ॲक्सेसेबल आहे, पॉप्युलेशनमधले जे सॅम्पल ॲक्सेसेबल आहे त्यांचं तो पहिल्यांदा सॅम्पल साईजमध्ये इन्व्हॉल्वमेंट करतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारे इथे
It is a simplest, cheapest and least time consuming, easiest, cheapest and least time consuming अशा प्रकारचे हे सॅम्पलिंग टेक्निक आहे. दुसरं आहे कोटा सॅम्पलिंग. कोटा सॅम्पलिंग म्हणजे काय? कोटा सॅम्पलिंग इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. अंडर द कोटा सॅम्पलिंग द इंटरव्ह्यूअर आर सिम्पली गिवन अ कोटा टू फिल द फॉर्म टू द. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की वेगवेगळ्या चौकामध्ये एक व्यक्ती काहीतरी फॉर्म आपल्याला देत असतो आणि ते फॉर्म फिल करून घेत असतो. म्हणजे काय, त्याला कोटा दिलेला आहे. एवढे प्रकारचे फॉर्म त्याने भरून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे ते डाटा कलेक्ट झाल्यावर कंपनी तो डाटा पुढे अनालिसिस करतो. दिस इज कॉल्ड कोटा सॅम्पलिंग. पर्सन इज अपॉइंटेड, इंटरव्ह्युअर ऑर क्वेश्चनरी फिलर इज अपॉइंटेड फॉर पर्टिक्युलर स्टेटा आणि त्याने दिलेल्या कोट्याप्रमाणे तो सॅम्पल गोळा करतो. हे सुद्धा व्हेरी कन्व्हिनियंट अँड रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह अशा प्रकारचं सॅम्पलिंग आहे. आता इथे त्यांना फक्त काय आहे, कोटा सॅम्पलिंगमध्ये इथे एक्झाम्पल दिलेले, बेसिस ऑफ कोटा सॅम्पलिंग सोशो इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द रिसर्चर नीड्स इक्वल रिप्रेझेंटेशन ऑफ इच कोटा. इथे कोटा ठरलेला असतो सॅम्पलचा. अप्पर क्लास 30 लोक घेणार, अप्पर मिडल क्लासचे 30, लोअर मिडल क्लास 30, वर्किंग क्लास 30 आणि पुअर लोकांचे 30 अशा प्रकारे 150चं सॅम्पल साईज गोळा करण्याचा एक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आपण दिले जातं आणि तशा प्रकारे तो क्वेश्चनरी किंवा इंटरव्ह्यू पद्धतीने जी काही टेक्निक्स असेल डेटा कलेक्शनची ती टेक्निक्स वापरून तो सॅम्पल गोळा करत असतो. त्याला म्हणायचं कोटा सॅम्पलिंग. पुढचं आहे जजमेंट किंवा पर्पजिव्ह सॅम्पलिंग. Subject are chosen to be the part of the sample with a specific purpose in mind. With judgment sampling, the researcher believe that some objects or atoms are more fit for the research compared to the other individual. म्हणजे काही सॅम्पलिंग पेक्षा, काही ॲटम्स पेक्षा किंवा काही मेंबर्स पेक्षा दुसरे मेंबर्स हे जास्त रिलायबल आहे आपल्या रिसर्चसाठी. म्हणून अशा लोकांना तो सॅम्पलिंगमध्ये एक जजमेंट घेऊन गोळा केलेलं जे सॅम्पल आहे, रिसर्चर जजमेंट घेतो आणि त्याप्रमाणे ते सॅम्पल सिलेक्ट करतो ॲज पर द रिक्वायरमेंट. त्याला म्हणायचं जजमेंट ऑर पर्पजिव्ह सॅम्पलिंग. तर अशा प्रकारे हे जे सर्व प्रकार आहे, मल्टी स्टेज सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, जजमेंट सॅम्पलिंग, तर याद्वारे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक वापरल्या जातात. तर मल्टी स्टेज सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आणि सिम्पल रँडम सॅम्पलिंग हे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची उद्दिष्ट आहे. तर ह्या ज्या सॅम्पलिंग डिझाईन यात तुम्ही एक बघितलं असेल की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इज मोर युजफुल, मोर रिलायबल, मोर स्ट्रक्चर्ड. आणि ज्यावेळेस आपण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग वापरतो तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हे जनरली एक्सपेरिमेंट मेथडमध्ये आपण मागच्या रिसर्च डिझाईनमध्ये बघितलं होतं की हायपोथेसिस टेस्टिंग करण्यासाठी जे रिसर्च डिझाईन आहे, ज्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन म्हणतो, त्यावेळेस रँडम सॅम्पलिंग, 2 स्टेज रँडम सॅम्पलिंग, 3 स्टेज रँडम सॅम्पलिंग वापरलेले आपण पाहिलेली आहे. RC डिझाईनमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे एक्सपेरिमेंटल डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल हे गोळा करताना देखील आपण कशा प्रकारे रँडम सॅम्पलिंग टेक्निक वापरून ते सॅम्पल गोळा केलेले आहे. पुन्हा ग्रुप तयार करताना त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप हे करताना सुद्धा आपण रँडम सॅम्पलिंग, त्याला 2 स्टेज रँडम सॅम्पलिंग आपण म्हटलं होतं. तर अशा प्रकारे random sampling is very useful, very systematic, reliable for experiment and hypothesis type of research design. And exploratory research मध्ये आपण ह्या प्रकारचे सॅम्पलिंग टेक्निक, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक वापरू शकतो. कन्व्हिन्सिंग सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग किंवा जजमेंट. आता कोटा सॅम्पलिंग मध्ये जनरली मार्केट सर्वे हा फार मोठ्या प्रमाणात असतो. फक्त आपल्याला बघायचं असतं की कोणत्या प्रकारचा पर्चेसिंग ट्रेड सध्या पब्लिकमध्ये आहे, कोणत्या प्रकारचा फॅशन ट्रेड सध्या पब्लिकमध्ये आहे. तर ह्याबद्दलची फक्त एक्सप्लोरेटिव्ह माहिती आपल्याला घ्यायची असते. म्हणून एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग वापरली जाते. तर अशा प्रकारे सॅम्पलिंग डिझाईन आणि आपण विविध प्रकारच्या रिसर्च मेथडप्रमाणे सॅम्पलिंग डिझाईन कसे वापरता याबद्दलची माहिती पाहिली. आता हा मॉड्यूल इथं संपलेला आहे.
पुढच्या व्हिडिओमध्ये मॉड्यूल नंबर 4 आपण सुरू करणार आहोत. थँक यू व्हेरी मच.